सगळ्यात पहिले मित्रांनो, मालिका टॉक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता प्रतिमा ही गेलेली असते. त्यामुळे आता रविराज प्रतिमाच्या फोटोला हार घालीत असतो आणि प्रतिमाच्या फोटोला त्यांनी खूप दिवसांनी हार घातलेला नसतो. त्यामुळे आता तो प्रतिमाच्या फोटोला हार घालीत असतो. आता इकडे सर्वांना कळलेलं असते आणि आता पूर्ण सुभेदार फॅमिली म्हणजे पूर्णाजी, अर्जुन, सायली आणि कल्पना हे सर्वजण आता रविराजच्या घरी आलेले असतात आणि आता तिथे आता सर्वजण प्रतिमाचं आता हार घालत असतात. आता इकडे सायलीसुद्धा आलेली असते आणि सायलीने पूर्ण चक्क प्रतिमाची साडी घालून तिथे आलेली असते. आता सर्वजण आता सायली साडी घालून आलेली बघून आता तन्वी आता सायलीला म्हणते की काढ माझ्या आईची साडी आणि तू माझ्या आईची साडी का बरं घातलेली आहे. ते आता सायलीला आता ती अशी म्हणत असते आणि तन्वीला आता सायलीचा खूपच राग आलेला असतो. ते आता पूर्णाजी तन्वीला म्हणते की अगं तू असं काही म्हणू नको सायलीला आणि तिला साडी वगैरे काढण्यासाठी म्हणू नको. आणि मला असं वाटत आहे की पूर्ण प्रतिमा चाललेली आहे आणि माझी प्रतिमा जिवंत आहे मला असं वाटत आहे आणि हिच्या अंगावर साडी प्रतिमाची घातलेली असून मला असं वाटते की माझी प्रतिमा ही माझ्यासमोरच उभी आहे असं पूर्णाजी आता तन्वीला म्हणत असते. आणि आता असं म्हटल्याच्यानंतर आता तन्वीला तर खूपच राग आलेला असतो. पण आता ती सारखी सायलीला साडी काढ असं म्हणत असते. पण आता पूर्णाजीने चांगलंच खडगवून आता तन्वीला सांगितलेलं असते आणि ती म्हणते की बिलकुल सायलीला तू असं म्हणायचं नाही आणि तिला साडीसुद्धा काढण्यासाठी म्हणायचं नाही. आणि असं कडक शब्दात आता पूर्णाजीने आता तन्वीला म्हटलेलं असते. आता सर्वांसमोर आता तन्वीची तर चांगलीच बेइज्जती झालेली असते. इकडे आता अर्जुन आणि कल्पनाला वगैरे वाटत असते की सायलीने प्रतिमाची साडी का बरं घालून आलेली असेल. आता सायलीला सुद्धा असं काही कळतच नाही आता हे सर्वजण असं का बरं रिॲक्ट करत आहे म्हणून. आणि आता हे सर्व काही आता सायलीला काहीच कळत नाही. आता सायलीने प्रतिमाची साडी घातल्यामुळे पूर्णाजीला असं वाटते की प्रतिमा तिच्या समोर स्वतः उभी आहे आणि पूर्णपणे माझी प्रतिमा जिवंतच आहे म्हणून. आणि प्रतिमाचे पूर्ण गुण हे सायलीमध्ये असते. त्यामुळे आता सायलीच आता प्रतिमा आहे असं सुद्धा आता पूर्णाजीला वाटत असते. इकडे आता मित्रांनो आता तन्वीला सुद्धा आता सायलीचा खूपच राग आलेला असतो आणि आता पूर्णाजीनेच पूर्णपणे नकार दिलेला असतो सायलीच्या अंगावरची साडी ही न काढण्यासाठी म्हणून. आता इकडे प्रतिमाची तर चांगलीच आता माज आता पूर्णाजीने उतरवलेला असतो. आता मित्रांनो त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आहे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा. ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.